नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 14 मार्च 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भात लंचा करू. आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे. विश्वावसू नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. वसंत ऋतू आहे. फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाची दशमी आहे. नक्षत्र तर आषाढ आहे. योग वधी आहे. दिवसाचा जो मरण आहे तो विष्टी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बवा आहे. आजच्या दिवसाचा जो बुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 6:37 ते 8:06 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:12 ते 1 वाजेपर्यंतचा असणार आहे. कुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 6:09 ते 11:06 आणि नमोनंत काळ दुपारी 2:05 ते 3:35 असणार आहे. राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र धनु राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र रवी बरोबर लाभ योग करेल. सकाळी 9:33 हा चंद्र मकर राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र हर्षल बरोबर त्रिकोण योग करेल आणि शनी नेपच्यून बरोबर लाभ योग करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊ 12 राशींचा राशीफळ तास आहे त्या संदर्भातली चर्चा आपण सोया. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं उमल. तुमच्या लाभातील रवी बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. सकाळी 9:33 हा चंद्र तुमच्या 10व्या स्थानात भ्रमण करेल. विद्यार्थी हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. विद्यार्थी शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड कॉन्फिडन्स जबरदस्त दिसून येईल. किरण वगैरे हवीन कामं तुमची मार्गी लागू शकतील. तुम्ही घेतलेले निर्णय अचूक ठरू शकते. भाग्याची उत्तम साथसुद्धा तुम्हाला मिळणार आहे. जे तुमचं करिअर किंवा कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले अडकलेली कामं मार्गी लागशावी. त्या संदर्भात थोडं करीना होईल मात्र कामं पूर्ण होतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातील रवी बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. सकाळी 9:33 हा चंद्र भाग्यस्थानात भ्रमण करेल आणि लाभातील शनी लुचून बरोबर हा चंद्र लाभ योग आहे. तुमच्याच राशीतील हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोण योग सुद्धा येणारा दिवस अनुतम असंच मून पॉलबरच खूप चांगल्या प्रकारचा दिसून काही अनपेक्षित लाभ सुद्धा मिळू शकते. याचप्रमाणे आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील की तुमचं पूर्ण सुद्धा होतील. नवीन कामाची सुरुवात करू शकता. तुमचे अंदाज अचूक ठरू शकते. भाग्याची उत्तम साथ लावेल. कडकलेली कामं मार्गी लावू शकते. दिवस तुमच्याकरता भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतर जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं परिमाण आहे. भाग्यातील रवी बरोबर हा चंद्र लांब योग करेल. सकाळी 9:33 हा चंद्र अष्टमात भ्रमण करेल आणि दशमातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र लांब योग करेल आणि व्ययातील हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहिली. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुबदल राहतील. वैवाहिक जोडीदारावर बाहेर निर्णयाचा एक संबंध होतो. काही काम उद्देशून मार्गी लागू शकते. ज्याप्रमाणे आजच्या दिवशी थोडंसं आरोग्याकडेच सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले अनपेक्षितपणे कामं मार्गी लावू शकतील. अडकलेली कामं पूर्ण होऊ शकतील. प्रलोभनाच्या मागे मात्र लागू नका. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातील रवी बरोबर हा चंद्र लाभ योग करेल.
सकाळी 9:33 हा चंद्र सप्तमात भ्रमण करेल आणि भाग्यातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. लाभातील हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून आरोग्याकडे लक्ष द्या. याचप्रमाणे आरोग्याच्या संदर्भातले खूप मोठे त्रास दिसून येऊ शकते. काही अनपेक्षित लाभ आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्याबरोबर बाहेर येण्याचा योग संभवतो. बँकेचे साथ उत्तम प्रकारे लावेल. नवीन कामाची सुरुवात तुम्ही आजच्या दिवशी करू शकता. दिवस तुमच्यासाठी शुभकरदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण. सप्तमातील रवी बरोबर हा चंद्र पाहता येत आहे. सकाळी 9:33 हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल आणि अष्टमातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. दशमातील हर्षल बरोबर हा चंद्र एक कोण येत आहे. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल. जी कामं हाती द्याल ती हाता विपरीत क्षेत्रात वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारते. नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू शकता. जे तुमचं कार्यक्षेत्रात असेल त्या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकते. छोटे मोठे अनपेक्षित लाभसुद्धा मिळू शकते. दिवस आजचा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 4व्या हा चंद्राचा भ्रमण आहे. षष्ठातील रवी बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. सकाळी 9:33 हा चंद्र तुमच्या पंचम स्थानात कनेक्ट करेल आणि सप्तमातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. वाद्यातील हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोणिक. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जी कामं हाती द्याल ते हाता वेगळी पळू शकेल. कामाचा प्रोजेक्ट सुद्धा डांगर राहील. जर तुम्ही मुलाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी सुद्धा आजचा दिवस अतिशय उत्तम राहील. ज्या गर्भवती महिला त्यांच्याकरता आजचा दिवस शुभफलदायी असणार आहे. विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा आजचा दिवस उत्तमच असणार आहे. नवीन कामाची सुरुवात तुम्ही आजच्या दिवशी करू शकता. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील रवी बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. सकाळी 9:33 हा चंद्र तुमच्या 4र्थ स्थानात भ्रमणतो आहे आणि अष्टमातील हर्षल बरोबर त्रिकोण योग करेल. षष्ठातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. थोडासा घाई गडबडीचा राहील. महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घ्या ती पूर्णसुद्धा होताना दिसते. सरकार दरबारी काही कामं असतील तर ती आजच्या दिवशी पूर्ण होण्याची शक्यता बऱ्याच समजू. या कारणाने आजचा जो संपूर्ण दिवस आहे हा तुम्ही घरामध्ये घालवण्याचा प्रयत्न करा. घरातील व्यक्तींवरचे नातेसंबंधसुद्धा उत्तम राहते. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले काही अडकलेले कामं मार्गी लागू शकते. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची चीज असं आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 2य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील रवी बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. सकाळी 9:33 हा चंद्र तुमच्या 3य स्थानात भ्रमण करेल आणि पंचमातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. सप्तमातील हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुमधुर राहते. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकते. महत्त्वपूर्ण गुंतवणूक सुद्धा आजच्या दिवशी होऊ शकेल. संपूर्ण दिवसभर हा जो आहे त्यामुळे पीरियड वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. थोडंसं शारीरिकतेवरती याचा तणाव दिसून येईल. मात्र कामं तुमची मार्गी लागू शकते. अचानकपणे काही नवीन संकल्पना सुचू शकतील की ज्या भविष्यकालीन नियोजनाकरता उत्तम दिसून येते. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरीसुद्धा आजचा दिवस अतिशय उत्तम राहील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लावेल. तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारचे दिसेल. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीकडे चंद्राचं प्रमाण आहे. 3यातील रवी बरोबर हा चंद्र लाभ योग करेल.
सकाळी 9:33 हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल आणि चतुर्थातील शनी नेपच्यूनबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. षष्ठातील अर्जुनबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. तुमचा मूड कॉन्फिडन्स एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. आर्थिक तुम्ही कामं मार्गी लागू शकाल. कामाचा ओळखसुद्धा दांडगा राहील. भाग्याचे साप उत्तम प्रकारे लाभे. सरकारी तर्फे कामं आजच्या दिवशी पूर्ण होऊ शकते. आजच्या दिवसात तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकते. आर्थिक संदर्भातले अडकलेली कामं मार्गी लागू शकते. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्याकरता काही खर्च करावे लागतील किंवा त्यांच्या इच्छा अपेक्षा पूर्ण कराव्या लागतील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या बेस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. विद्यातील रवीबरोबर हा चंद्र लांबयोग करेल. सकाळी 9:33 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल. तृतीयातील शनी नेपच्यूनबरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि पंचमातील हर्षीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती सहजपणे पूर्ण होताना दिसतील. सकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये पेरणं वगैरे होईल. कामं तुमची मार्गी लागू शकतील. याचप्रमाणे काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. अडकलेली कामं आजच्या दिवशी पूर्ण होऊ शकते. काही चांगले उत्तम इंट्युशन येऊ शकते. तुमचा मूड कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा खास करून नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तर त्याच्या उत्तम अशा प्रकारचा आजचा दिवस राहील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या लाभ स्थाना चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील रवीबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. सकाळी 9:33 हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल आणि द्वितीयातील शनी नेपच्यूनबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. चतुर्थातील हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी मित्रपरिवारावर भेटीगाठी होती. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं तुमच्या मार्गी लागू शकतील. मात्र संपूर्ण दिवसभरामध्ये फिरणं वगैरे जास्त होईल. याचप्रमाणे घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्याबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. वेळातील रवीबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. सकाळी 9:33 हा चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करेल. तृतीयातील हसूबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल आणि तुमच्याच राशीतील शनी नेपच्यूनबरोबर हा चंद्र लांब योग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं तुमचे मार्गी लागू शकते. याचप्रमाणे काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला मिळू शकतील. फिरणं वगैरे जास्त होईल. कामं तुमची सहजपणे पूर्ण होताना दिसतील. याचप्रमाणे मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील. अडकलेली कामं किंवा बऱ्याच दिवसापासूनची अडकलेली कामं मार्गी लागू शकते. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे तो दिनांक 14 मार्च 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.